तशी महान त्यागी बाबा जुमदेवजीने या सेवकाला मुक्तीची छाया दिली की जगीच्या आईने आपल्या मुलीला माया दिली तशी महात्यागी बाबा जुमदेवजीनं या सेवकाला मुक्तीची छाया दिली. आज माझ्यापाशी पाहिलं तर सोनं आणि चांदी आहे. आज माझ्यापाशी पाहिलं तर सोनं आणि चांदी आहे. हे फक्त महात्यागी बाबा जुमदेवजीची पुण्य आहे. महात्यागी बाबा जुमदेवजीची पुण्य आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे जेव्हा बाबा माझ्या घरी आला आणि माझा बाप हा निर्व्यस्ती झाला. काय म्हणतो मैत्री. हा त्याचप्रमाणे सन्माननीय बाबांचे सेवक संस्कार जी बरे यांच्याकडून या बाबाच्या नामावर 50 रुपयाची भेट आली. मंडळातर्फे नमस्कार. त्याचप्रमाणे श्री माननीय अशोकजी चौधरी मुक्काम गलविरा यांच्याकडून या गीतावरती 50 रुपये मिळाले. यांना भगवंताच्या शुभ आशीर्वादाने आमच्या मंडळाच्या नमस्कार. हॅलो. आणि पहा ती मैत्रीण जेव्हा त्या दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी जेव्हा येते शाळेत जाण्यासाठी तेव्हा नेहमी म्हणते ती मैत्रीण आपल्या मैत्रिणीला काय म्हणते की मी जेव्हा तुझ्या घरी येतो तेव्हा मला तुझ्या घरामध्ये फक्त किरकिरपणा दिसते. आणि खरोखर ती मैत्रीच्या दुसऱ्या मैत्रिणीला काय सांगते या
दारूमुळे सर्व धिंगाणा झाला, या दारूमुळे सर्व धिंगाणा झाला, माझ्या बापातील भेद झाला, माझ्या बापातील भेद जेव्हा बाबा माझ्या घरी आला, जेव्हा बाबा माझ्या घरी आला, माझ्या बापातील भेद झाला, माझ्या बापातील भेद झाला. आणि खरोखर ती महानतेगी बाबा जुंडीची पुण्याई आहे, नाही तर काही आम्हाला कोणी ओळखत नव्हतं. या मानव धर्मामध्ये आलो, या मार्गाच्या सेवक बनलो, पण मार्गाचा सेवक असा बनत नाही माझ्या सेवकांनो. ज्या सेवकाला आज या मार्गामध्ये मी पण आला असेल, या मार्गाला सेवक कसा पाहिजे, सेवक कसा पाहिजे, या मार्गाला कसा पाहिजे, बाबाच्या तत्वाला जागणारा पाहिजे, तत्व शब्द नियमाने वागणारा पाहिजे, मी पणाने त्या दुर्गुणाला त्यागणारा पाहिजे, आणि सुखी करणारे त्या महादेवी बाबा जुंडीचे नाव सांगणारा पाहिजे. असा सेवक या मानव धर्मामध्ये घडायला पाहिजे, नाही का? नाही तर मग थोडं काही बोललं रुपये खावले का, रुपये खाऊ हातच खोचते. हो शिक्का बाबाला सेवकामध्ये एकता टिकून ठेवायला सांगितली होती, पण आमच्या घरीच तर एकता नाही, तर सेवकामध्ये कुठून एकता होणार आहे हो? हा, आणि म्हणून म्हणतो की जो जीवनाचा नाश करतो नित्याला हाच राग मुक्ता, आणि जे स्वतःच जळते पण दुसऱ्याला घेऊन जळते तिला हाच मुक्ता. काय म्हणतात? जे जीवनाचा नाश करतो त्याला राग म्हणतात, आणि स्वतःच्या जळते पण दुसऱ्याला घेऊन जळते तिला आज म्हणतात. अरे आजपर्यंत ज्यांनी आम्हाला लुबाडलं त्यांना ढोंगी म्हणतात, आणि ज्यांनी आमचं दुःख दूर केलं त्यांना फक्त महानतेगी बाबा जुंडोजी म्हणतात. ऐका समोर काय म्हणतो. काय सांगते ती मैत्रीण? अगं माझी आई नेहमी बिमार असते ग, पण माझा भाऊ या दारूच्या व्यसनापायी माझ्या आईकडे सुद्धा लक्ष देत नाही. माझा भाऊ हा नुसता व्यसनापायी हे झाला, माझा बाप सुद्धा व्यसनामध्ये आहे, आणि खरोखर माझ्या आयुष्याची होळी झाली. आणि म्हणून ती मैत्रीण त्या आपल्या दुसऱ्या मैत्रीणला काय सांगते, हो माझ्या संसार हा थडीवर नेला, माझ्या संसार हा थडीवर नेला, माझ्या बाबानी भेद झाला, माझ्या बाबानी भेद झाला.
आणि पहा ती मैत्रीण आता त्या मैत्रिणीला काय सांगते. बाबाला या स्टेजवर आम्ही बसलो, ही त्या महात्यागी बाबा झुंजूची पुण्याई मातोश्री वाराणसी पुण्याई आहे. बाबाने या भजनाची प्रथा या मानव धर्मामध्ये बाबाने लावली, महात्यागी बाबा झुंजूजीने लावली. आणि कोणाच्या माध्यमातून लावली? गरीबदासजी कुंभारे, गरीबदासजी लक्ष्मणजी कुंभारे यांच्या माध्यमातून लावली. यांचा नंबर आहे 25. आणि खरोखर पहा या मार्गाचे प्रथम सेवक गंगारामजी रंभाड आणि सेवक नंबर 2 बाजीरावजी माटे, सेवक नंबर 3 दमाई गुरुजी. आणि असं करता करता सेवक या मार्गाशी जुळले आणि सेवक नंबर 25 नंबर माझ्या गरीबदासजी कुमारे यांचा लागला. आम्ही या मार्गात आलो. बाबाला हा विधी मिळाला, मंत्र मिळाला. कोणाच्या माध्यमातून मिळाला? एका संन्यासाच्या माध्यमातून मिळाला, नाही का? आणि आम्हाला या मार्गाची रूपरेषा कोणाच्या माध्यमातून मिळाली? एका सेवकाच्या माध्यमातून मिळाली, नाही का? आणि ती मैत्रीण काय म्हणते आपल्या आता मैत्रिणीले ऐका समोर काय म्हणतो. काय म्हणते ती मैत्रीण आपल्या मैत्रिणीले? तू घे ना ग सेवा आणि हा सुधरेल जेवा आणि तुझ्या आयुष्याला मिळेल मेवा. अगं म्हणे तू या बाबाच्या मार्गामध्ये जा, तू परमात्माची सेवा घे म्हणे, तेव्हा कुठे हा तुझा भाऊ आणि तुझा बाप नक्की सुधरेल. आणि तेव्हा आणि जेव्हा मी हा निर्णय घेतला, त्या मैत्रिणीने जेव्हा निर्णय पक्का केला, जेव्हा निर्णय घेतला, आणि जेव्हा मी हा निर्णय घेतला आणि माझा बाप हा निर्णय